नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक गुढीच्या उंचावण्यात दडलेला आहे ऐतिहासिक पराक्रम, देवतांचा आशीर्वाद आणि नव्या वर्षाची आशा. चला जाणून घेऊया या गुढीपाडव्याची पौराणिक कथा. गुढीपाडवा म्हणजे मराठीत नववर्षाचा दिवस. याचे मूळ प्राचीन काळात सूर्यदेवाच्या आशीर्वादाने सुरू होणाऱ्या नवीन वर्षाशी जोडलेली आहे. इतिहासात असे सांगितले जाते की मराठा राजे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, विजयाच्या दिवशी गुढी उंचावत असे. ही परंपरा सिंहासन आणि सामर्थ्याचे प्रतीक मानली जात असे. गुढीपाडव्याच्या सणाने लोकांमध्ये धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्य राखले आहे. विविध लोककथा, गीत आणि प्रार्थनांमध्ये गुढीची कथा सांगितली जाते. गुढीपाडव्याचा दिवस वसंत ऋतूमध्ये येतो, जेव्हा दिवस व रात्रीचे संतुलन चांगले असते. सूर्याचे तेज नववर्षाच्या शुभारंभासाठी महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, नवीन पिके, शेती हा दिवस शेतकरी आणि पिकांच्या नव्या चक्रांची सुरुवात म्हणून साजरा करतो. गुढी उंचावणे म्हणजे संपत्ती आणि फळाची उगमसिद्धी यासाठी शुभ मानले जाते. मित्रांनो, निसर्गातील वसंत ऋतूच्या आगमनासोबत फुलांचे फुलणे, हवेतील ताजगी आणि वनस्पतींचा नवीन सजीवपणा याचे दर्शन गुढीसह होते. त्यामुळे निसर्गाशी समरसतेचा अनुभव मिळतो. मित्रांनो, सारांशतः गुढीपाडवा इतिहास आणि संस्कृतीशी जुळलेला दिवस आहे. हा सण फक्त आनंदाचा नाही, तर परंपरा, विजय आणि निसर्गाशी जुळलेल्या जीवनशैलीचा प्रतीक देखील आहे. मित्रांनो, गुढीपाडव्यांना कथेचे पौराणिक सांस्कृतिक रूप काय होते हे जाणून घेऊया. सकाळ झाली की घरच्या प्रत्येक कोपऱ्यात गुढी उंचावली जाते. पांढऱ्या, लाल आणि सोनेरी रंगाच्या कापडात गुंडाळलेली गुढी, वरती तुळशीच्या फांदी आणि नारळ, मागे सोनेरी झेंडूने सजलेली असते. या सणाचे मूळ फक्त नववर्ष साजरे करण्यापुरते मर्यादित नाही. या पारंपरिक पद्धतीमध्ये इतिहास, विजय आणि देवतांचा आशीर्वाद दडलेला आहे. मित्रांनो, लोक म्हणतात गुढी उंचावणे म्हणजे सुख, समृद्धी आणि यशाची सुरुवात करणे. पण गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीत अजून एक रोमांचक कथा दडलेली आहे, जी आजही लोकांना प्रेरणा देते. पौराणिक काळात सावित्री यांच्या आशीर्वादानेच हे नवीन वर्ष यशस्वी होते, असा विश्वास होता. मित्रांनो, सिंहासनावर बसलेला राजा जेथे संकट आणि शत्रूचा दबाव जाणवत असे, तेथे गुढी उंचावली जाते. गुढी ही विजयाची साक्ष, धैर्याचे प्रतीक आणि शुभारंभाचे चिन्ह मानली जात असे. इतिहासात असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याच्या विजयाच्या दिवशी गुढी उंचावली होती. ही गुढी केवळ झेंडा नव्हता, तर त्यात स्वराज्याची शक्ती आणि लोकांचा विश्वास दडलेला होता. मित्रांनो, एक पौराणिक घटना, गुढीची उत्पत्ती कशी झाली ते आपण जाणून घेऊया. एकदा असुरांच्या राजाने राज्यात आक्रमण केले. सर्व लोक भयभीत झाले. त्यावेळी देवतांनी सूर्यदेवांकडे प्रार्थना केली. सूर्यदेवाने राजा आणि लोकांना एक विशेष झेंडा दिला, जे उंचावला की अडचणी दूर होतील आणि विजय निश्चित होता. त्या झेंड्यावर तुळशी, नारळ आणि सोनेरी कापड असायचे, जे देवतांचा आशीर्वाद दर्शवायचे. ही घटना आजही गुढीपाडव्याच्या पारंपरिक साजरीकरणामध्ये सापडते. प्रत्येक झेंड्यावरून लोक म्हणतात, जसे गुढी उंचावली जाते तसेच जीवनात यश, समृद्धी आणि आनंद उंचावला जातो. मित्रांनो, गुढी कशा पद्धतीने उंचावतात आपण जाणून घेऊया. सकाळी लवकर सूर्यप्रकाशात गुढी उंचावणे सर्वोत्तम मानले जाते. गुढीची सजावट पांढऱ्या आणि लाल कापडात गुंडाळलेली गुढी, वरती नारळ किंवा तांबडा तांब्या,
तुळशीच्या फांदी किंवा आंब्याची फांदी आणि मागे सोनेरी झेंडू. गुढीला गाठीसुद्धा बांधतात. मित्रांनो, गुढीला उंच ठिकाणी किंवा मुख्य दरवाजाजवळ ठेवणे शुभ मानले जाते. गुढी उंचावताना सूर्यदेव, लक्ष्मी देवी आणि अन्न देणाऱ्या देवतांचे आभार मानले जातात. ही परंपरा फक्त सजावट नव्हे तर आध्यात्मिक विश्वास, ऐतिहासिक स्मरण आणि नवीन वर्षाची आशा साजरी करण्याची पद्धत आहे. गुढीपाडवा फक्त सण नाही तर मराठी संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. मित्रांनो, लोककवितांमध्ये गुढीपाडव्याची कथा, सूर्यदेवाची स्तुती आणि विजयाचे गीत गायले जातात. गुढी उंचावणे म्हणजे घरात सुख, भरभराट आणि विजय आणणे. मित्रांनो, आजही गुढीपाडवा सण साजरा करण्याची पद्धत जुनीच आहे, पण अर्थ थोडा बदललेला आहे. शहरांमध्ये इमारतीच्या छतावर किंवा बालकांच्या हाताने गुढी उंचावली जाते. शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्था गुढीपाडव्याचे महत्त्व सांगतात. गुढी उंचावणे हे आजही सकारात्मक ऊर्जा, नवे संकल्प आणि जीवनात नवे पर्व दर्शवते. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या दिवशी घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण ठेवावे. वाईट, नकारात्मक बोलू नये. उशिरा उठू नये. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा लवकर उठून स्नान करून पूजा करावी. गुढी आनंदाने उभारून दिवसभर तशीच ठेवावी. आनंदाने देवाचे स्मरण करून नवीन गोष्टी सुरू करणे शुभ मानले जाते. गुढीला काळ्या रंगाची साडी नेसवू नये. हिंदू परंपरेत काळा रंग अशुभ किंवा शोकाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे गुढीला काळी साडी नेसवत नाही. चुकूनही तुम्ही हे एक काम करू नका. मित्रांनो, परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायला हव्यात? तर सर्वप्रथम गुढी उभारणे, कडुलिंब आणि गूळ खाणे, घर सजवणे आणि रांगोळी काढणे, नवीन वस्तू किंवा कपडे घेणे. मित्रांनो, या कथेमध्ये आपल्याला असा संदेश मिळतो की गुढीपाडव्याची कथा फक्त इतिहास नाही, ती जीवनाचे धडे देते. आपल्या आयुष्यातील अडचणींवर धैर्याने मात करणे आवश्यक आहे. देवतांचा आशीर्वाद नेहमी लक्षात ठेवणे, श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नववर्षाला उत्साहाने सुरुवात करणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातील गुढी सांगते, जसे मी उंचावली जाते तसे जीवनात यश, सुख आणि समृद्धी वाढते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यास विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पवित्र धर्मकथा या चॅनलवर. धन्यवाद.